महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून प्रवाशांसाठी अत्यंत लाभदायक योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील नागरिकांना फक्त 585 रुपयांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र फिरण्याची संधी मिळणार आहे। महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जाण्याची संधी या योजनेमुळे प्रवाशांना मिळेल। त्यामुळे सामान्य नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे। ज्या नागरिकांना प्रवासाची आवड आहे त्यांना आता लाल परीमधून संपूर्ण महाराष्ट्र दौरा करायला भेटणार आहे। त्यामुळे प्रवासाची आवड असणाऱ्या नागरिकांना लाल परीकडून एसटी महामंडळाकडून एक लाभदायक संधी मिळणार आहे। या योजनेचा लाभ घेताना तुम्ही साध्या बसचा देखील वापर करू शकतात किंवा सेमी लक्झरी बसचा वापर देखील प्रवासी या योजनेसाठी करू शकतात। सरकारने काढलेल्या स्कीमचा फायदा प्रवाशांना होणार असून आता कमी खर्चामध्ये प्रवासी महाराष्ट्र दौरा करू शकणार आहेत। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 585 मध्ये संपूर्ण महाराष्ट्र फिरणं कसं शक्य आहे। जर तुमच्या मनात ही शंका आली असेल तर लक्षपूर्वक ऐका। आता मी तुम्हाला 585 मध्ये संपूर्ण महाराष्ट्र कसा फिरायचा आणि एसटी महामंडळाकडून कोणती योजना राबवण्यात आली आहे, या योजनेचा लाभ कोणते नागरिक घेऊ शकणार आहेत, त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे, या सगळ्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून खास करून प्रवाशांसाठी एसटी पास योजना काढलेली आहे। या योजनेअंतर्गत तुम्ही फक्त 585 चा पास काढायचा आहे आणि हा पास काढल्यानंतर 4 दिवस हा पास चालणार आहे। 585 चा पास काढून तुम्ही 4 दिवस वापरू शकता आणि या 4 दिवसामध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरू शकता। इतकंच नाही तर ही योजना खूप लोकांसाठी उपयुक्त ठरणार आहे, कारण तुम्हाला अमर्यादित प्रवास करण्याची सुविधा परिवहन मंडळातर्फे भेटत आहे। एसटी महामंडळाकडून 4 दिवस तुम्हाला महाराष्ट्र फिरण्याची संधी मिळालेली आहे। 585 रुपयांमध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरू शकता। तर नेमका हा पास कुठे मिळणार आहे, कोणत्या व्यक्तींना 585 रुपयाचा पास मिळणार आहे ते आपण पाहूया। महाराष्ट्रातील नागरिकांना पूर्ण महाराष्ट्र फिरण्याची संधी सरकारने दिली आहे आणि या स्कीममुळे महाराष्ट्रातील पर्यटन उद्योगालाही खूप मोठा फायदा होणार आहे। ही योजना फक्त नागरिकांसाठीच फायद्याची ठरणार नाही तर राज्याच्या पर्यटन विभागाला देखील या योजनेमुळे खूप मोठा फायदा होणार आहे। सरळ सांगायचं झालं तर तुम्हाला कमी खर्चामध्ये आरामदायी प्रवास 585 च्या महाराष्ट्र दौऱ्याच्या योजनेमध्ये भेटणार आहे आणि तुम्हाला जिथे कुठे जायचं आहे तिथे तुम्ही सहजपणे जाऊ शकणार आहात। त्याचबरोबर या योजनेचा फायदा पर्यटन विभागालाही होणार आहे। या योजनेमुळे बरेच प्रवासी एसटी महामंडळाचा लाभ घेतील। या योजनेमुळे दुप्पट फायदा होणार आहे। या योजनेचा फायदा नागरिकांना होणार आहे, त्याचबरोबर पर्यटन विभागालाही फायदा होणार आहे। तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असाल तर लक्षपूर्वक ऐका की सरकारकडून कोणत्या नागरिकांना 585 रुपयामध्ये महाराष्ट्र दौरा या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे। तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल किंवा विद्यार्थी असाल तरी देखील तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। या योजनेसाठी कोणतीही अट नाही। या योजनेअंतर्गत ज्या कोणत्या व्यक्तींना प्रवास करण्याची आवड आहे ते सर्व व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून आतापर्यंत बऱ्याच स्कीम्स लागू करण्यात येत होत्या। महिलांना हाफ तिकीट किंवा पुरुषांच्या तिकिटावरती 25% सवलत अशा बऱ्याच योजना राबवण्यात येत असतात, परंतु आताची ही योजना राबवण्यात आलेली आहे ती सर्वांसाठी राबवण्यात आली आहे। म्हणजेच या योजनेचा लाभ सर्व महिला घेऊ शकतात, सर्व पुरुष घेऊ शकतात। या योजनेअंतर्गत सरसकट महाराष्ट्रातील नागरिक 585 रुपयामध्ये संपूर्ण महाराष्ट्र दौरा करू शकतात। ज्या लोकांना बसमध्ये प्रवास करणं खूप आवडतं त्या लोकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। या स्कीमचा फायदा असा आहे की ज्या ग्रामीण भागातील लोकांना मुंबई सारख्या शहरामध्ये जाणं कठीण वाटतं, आता त्यांच्यासाठी हे सोपं होणार आहे, कारण या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही महाराष्ट्रभर फिरू शकणार आहात। तुम्हाला मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये जायचं असेल तर तुम्ही आता सहजपणे जाऊ शकता। त्याचबरोबर आता तुम्हाला हवी ती बस तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी वापरू शकता। ज्यांना आरामदायी प्रवास करायचा आहे ती लोक सेमी लक्झरी बस देखील वापरू शकतात।
ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील ही योजना आहे, त्यामुळे ज्या ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करणं कठीण जातं ते आरामदायी बस देखील वापरू शकतात। अशा प्रकारे ही योजना आता सर्वांसाठीच फायद्याची असणार आहे। ही योजना सध्या महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आलेली आहे। या 15 जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक असतील, विद्यार्थी असतील, तसेच सर्वसामान्य नागरिक सर्वजण या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत। या 15 जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम ही योजना राबवली जाणार आहे। एसटी महामंडळाकडून 585 रुपयामध्ये संपूर्ण महाराष्ट्र फिरण्याची संधी या लोकांना भेटणार आहे। या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी पर्यटक जाऊ शकतात, त्यामुळे पर्यटनालाही चालना मिळेल। या स्कीमचा फायदा महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यातील नागरिकांना होणार आहे, कारण ही स्कीम आता फक्त 15 जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आली आहे। त्यानंतर ही स्कीम इतर राज्यांमध्ये देखील लागू करण्यात येणार आहे। पण सध्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून ही योजना 15 जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आली आहे। पण या योजनेचा लाभ घेताना तुम्हाला 585 रुपयाचा पास काढणं गरजेचं आहे आणि या पासची रक्कम देताना तुम्ही कॅश वापरू शकता। त्याचबरोबर या ठिकाणी UPI ची देखील सोय करण्यात आलेली आहे। UPI मार्फत देखील तुम्ही ऑनलाईन पेमेंट करून या योजनेचा लाभ घेऊ शकता। 85 रुपयाचा पास काढून तुम्ही महाराष्ट्र फिरू शकता। आता सध्या महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात आली आहे, तर चला पाहूया की कोणत्या जिल्ह्यामधील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। 585 मध्ये कोणत्या जिल्ह्यातील नागरिक महाराष्ट्र दौरा करू शकतात? त्यामधील पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील एसटी महामंडळाकडून ही योजना राबवण्यात येणार आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिकांना 585 मध्ये प्रवास करण्याची संधी मिळणार आहे। संपूर्ण महाराष्ट्र ते 585 रुपयामध्ये फिरू शकणार आहेत। नागपूर जिल्ह्यामध्ये देखील एसटी महामंडळाकडून महाराष्ट्र दौऱ्याची ही योजना राबवली गेली आहे। जर तुम्ही परभणी जिल्ह्यामधील असाल तर तुम्हीही 585 मध्ये या महाराष्ट्र दौऱ्याचा लाभ घेऊ शकतात। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील एसटी महामंडळाकडून नागरिकांना 585 रुपयाचा पास मिळणार आहे। तुम्ही नाशिक जिल्ह्यामधील असाल आणि तुम्हाला प्रवासाची आवड असेल तर तुमच्यासाठी एसटी महामंडळाकडून आनंदाची बातमी आहे, कारण आता नाशिक जिल्ह्यातील नागरिक देखील 585 चा महाराष्ट्र दौऱ्याचा लाभ घेऊ शकतात। त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील ही योजना राबवण्यात येणार आहे। सातारा जिल्ह्यामधील नागरिकांना एसटी महामंडळाकडून 585 रुपयाचा पास मिळणार आहे। बीड जिल्ह्यामध्ये देखील 585 रुपयाचा पास एसटी महामंडळाकडून दिला जाणार आहे। अकोलामध्ये एसटी महामंडळाकडून ही योजना राबवली जाणार आहे, त्यामुळे अकोलामधील नागरिकांना देखील महाराष्ट्र दौऱ्याचा लाभ घेता येणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या नागरिकांना देखील महाराष्ट्र दौऱ्यासाठी 585 रुपयाचा पास मिळणार आहे। लातूरमध्ये देखील एसटी महामंडळाकडून ही योजना राबवली जाणार आहे। नांदेडमध्ये असणाऱ्या नागरिकांना 585 रुपयाचा पासचा लाभ घेता येणार। अमरावतीमध्ये असणाऱ्या नागरिकांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे। बुलढाणा जिल्ह्यामधील नागरिक देखील 585 रुपयामध्ये महाराष्ट्र दौरा करू शकतात। ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना 585 मध्ये महाराष्ट्र दौऱ्याचा लाभ घेता येणार आहे। या 15 जिल्ह्यातील नागरिकांना 585 रुपयामध्ये संपूर्ण महाराष्ट्र फिरण्याची संधी मिळणार आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने काढलेल्या योजनेचा लाभ 15 जिल्ह्यातील नागरिक घेऊ शकणार आहेत। त्यामुळे या 4 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही ते फिरू शकतात। या पासचा कालावधी 4 दिवस असणार आहे, त्यामुळे 4 दिवसामध्ये या 15 जिल्ह्यातील नागरिक पास काढून संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरू शकतात। या स्कीममुळे ज्या लोकांना प्रवासाची आवड आहे त्या लोकांना संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची संधी भेटणार आहे। यामुळे पर्यटनाला चांगली चालना मिळणार आहे। विशेष करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने राबवलेली ही योजना प्रवासाची आवड असणाऱ्या नागरिकांसाठी फायद्याची ठरणार आहे। त्यामुळे 585 रुपयामध्ये हे नागरिक संपूर्ण महाराष्ट्र दौरा करू शकणार आहेत। 585 रुपयामध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी हे नागरिक जाऊ शकणार आहेत।